अंतरी जणू देव रुजला तसा मी माझा अहो गुरु पुजला। ज्यांनी मला जगण्याची वाट दाविली, ज्यांनी मला जगण्याची वाट दाविली, वाट दाविली, गुरुच्या रूपात मला काळू घावली, काळू घावली, गुरुच्या रूपात मला काळू घावली, काळू घावली, काळू घावली, काळू घावली, काळू घावली, काळू घावली। सदा जो सेवेत राहतो गुरुच्या आज्ञात, 18 पुराणाचं ज्ञान सहज मिळून जात। सदा जो सेवेत राहतो जो गुरु आज्ञात, 18 पुराणाचं ज्ञान सहज मिळून जात। ज्यांनी माझी नौका किनारी लावली, ज्यांनी माझी नौका किनारी लावली, किनारी लावली, मग गुरुच्या रूपात मला काळू घावली, काळू घावली, गुरुच्या रूपात मला काळू घावली, काळू घावली। चरणावर सदा राहो माझा माथा, तोच माझा त्राता आणि तोच अन्नदाता। हा हा, अहो गुरुच्या चरणावर सदा राहो माझा माथा, तोच माझा त्राता आणि तोच अन्नदाता। झाली गुरु माऊली उन्हात सावली, झाली गुरु माऊली उन्हात सावली, उन्हात सावली, गुरुच्या रूपात मला काळू घावली, काळू घावली, गुरुच्या रूपात मला काळू घावली, काळू घावली, काळू घावली, काळू घावली। Yeah.
माया गोंधळाला बोलावली. येडूसरी माता सुद्धा गोंधळाला आलेली आहे. आपण जगदंबेला तुळजापूरच्या अंबाबाईला जर गेलो हो तर तुळजापूर गेल्यानंतर आपण येरमाळ्याची येडूसरी मातेला जातो. अहो येडूसरी गेल्याशिवाय तुळजापूर पावन होत नाही. येडूसरीला गेल्याशिवाय तुळजापूर पावन होत नाही, नाही का? बरोबर. म्हणून आदिमाय शक्ती तुळजापूरच्या अंबाबाईला गोंधळाला बोलवली. बोलावली. ती तुळजापूरची अंबाबाई झाल्यानंतर येरमाळ्याची येडूसरी मातेला सुद्धा गोंधळाला बोलवली. बरोबर आहे. पण जगदंबा ही 3.5 शक्तीपीठाची 3.5 शक्तीपीठाची माहूरगडची रेणुका ही प्रथमतः शक्तीपीठ. पहिले शक्तीपीठ असणारे माहूरगडची रेणुका माता. दुसरं शक्तीपीठ असणारा ती तुळजापूरची भवानी आई. आणि तिसरं शक्तीपीठ असणार ती कराड कोल्हापूरची महालक्ष्मी माता मरी माता. मरी माता. आणि अर्ध शक्तीपीठ असणार वनीगडावरती नांदत असणारी ती अष्टभुजा अंबाबाई, तिला म्हणतात सप्तशृंगी माता. म्हणजे 18 भुजा अंबाबाई हो तिला म्हणतात ती सप्तशृंगी माता. ती वनीगडावर नांदत असणारी सप्तशृंगी माता. म्हणजे अशा 3.5 शक्तीपीठाचा जगदंबेचा गोंधळ गोंधळ्या भोळ्या भक्तांना आपल्या दारामध्ये मांडलेला आहे. भोळ्या भक्तांना आपल्या दारामध्ये मांडला. हो तेव्हा आदिमाय शक्ती तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला आली. येरमाळ्याची येडूसरी माता गोंधळाला आली. तिचीच बहीण असणार ती मांढरची काळूबाई. मांढरची काळूबाई. आला पुशी पुनवाचा महिना काळूबाईला यात्रा महिना. देवी अजून प्रसन्न महिना ग डोंगराला यात्रा महिना. ही लई दयाळू लई मायाळू आई माझी कृपाळू. अवतीला म्हणतात भोळ्या भक्ता गणवाळू. सूर्य उगवण्याआधी आईनं दाविल्या त्या नवलाई. मारून झाले म्हणले ती मांढर ती काळूबाई. म्हणून ती मांढरची काळूबाई गोंधळाला येते कशी नाही कशी कशी ती गोंधळ महाराज. मला लावला जीव गुलाबानी गोडा रांच मी पापर तरी
हळदी कुंकाचा बळवंत भाई हळदी कुंकाचा हिरव्या बाळा गया हो हिरव्या ही माझी लग्नाई दिसली मला रंकाळ माझी लग्नाई दिसली मला रंकाळ लक्ष्मी आई दिसली मला मांडराली मांडची कळबाई म्हणत झाली लक्षाबाई वा म्हणत झाली घाटातली वाघजाई हे म्हणत झाली येडाई माता आहे का नाही ज्याच्या वळे मागते त्याच्या नावाने ऐकते होती पण आत्माली त्याच्या नावाने ऐकते होती अवतार झाला अवतार एक केला आहे देवरी जाऊन बसलेली माता पार्वत आहे आणि बाबा जर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच कुलदैवत म्हणजे जगदंबा जर असते तर महाराष्ट्राचं म्हणजे भक्तजन आहे त्या तुळजापूरला मावळून गोंधळाला आली आणि कराडला पुरुषोर लक्ष्मीबाई माता सुद्धा गोंधळाला आलेली आहे तर ती घाटातली वागत्या माता एक वेळा माता सुद्धा गोंधळाला बोलून घ्या नंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू.